नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स या चॅप्टर मधील शेवटचा मुद्दा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 2.5 मधील एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। हा अतिशय छोटा आणि सोपा असा मुद्दा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वात शेवटचा मुद्दा रियल नंबर्स या चॅप्टर मधील तो म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू। ॲब्सोल्यूट व्हॅल्यूला मराठीमध्ये केवल मूल्य असं म्हटलं जातं। केवल मूल्य किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेऊयात। इफ x इज अ रियल नंबर देन द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज इट्स डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन। विद्यार्थी मित्रांनो, जर समजा x हा कोणताही वास्तव नंबर असेल, वास्तव संख्या असेल, तर तिचं केवल मूल्य म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे त्या संख्येनं दर्शविलेल्या बिंदूचं नंबर लाईनवरील म्हणजे संख्या रेषेवरील 0 पासूनचं अंतर होय। आता ही संकल्पना समजावून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी मध्येच मॅथ्स सेकंडच्या पहिल्या चॅप्टरमध्ये बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री मध्ये आपण एक मुद्दा अभ्यासलेला आहे, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स। आणि त्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही दोन बिंदूंमधील अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतं, म्हणजे धन संख्या असते। याचा अर्थ या ठिकाणी असा आपल्याला घ्यायचा आहे, इफ एक्स इज अ रियल नंबर दॅट मीन्स इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, म्हणजे तो धन असेल किंवा ऋण असेल, परंतु त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे केवल मूल्य म्हणजे ज्या अर्थी या ठिकाणी आपल्याला सांगितले की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इट्स डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन अ नंबर लाईन, म्हणजे त्या नंबरचं 0 पासूनचं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा केवल मूल्य असणार आहे। याचा अर्थच असा होतो की वास्तव संख्या ही धन असोत किंवा ऋण असोत, तिची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे केवल मूल्य हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर किंवा पॉझिटिव्ह येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची काही उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोतच। आता ही जी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ती लिहायची कशी? इट इज रिटन ॲज मॉड ऑर मॉड्युलस एक्स। याचं रीडिंग जे आहे हे रीडिंग म्हणजे त्या संख्येच्या दोनही बाजूने दोन उभ्या व्हर्टिकल लाईन्स दिलेल्या असतात, अँड रीडिंग ऑफ दिस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर मॉड्युलस ऑफ एक्स। इन शॉर्ट वी रीड ॲज मॉड एक्स, म्हणजे आपण शॉर्टमध्ये मॉड एक्स असं वाचणार आहोत। याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा मॉड्युलस ऑफ एक्स असं आपण म्हणायचं आहे, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणायचं आहे एक्सचं केवल मूल्य। आता हे शोधायचं कसं नेमकं? तर याच्यावरती आधारित अतिशय छोटा आणि अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट 2.5 आहे। प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला काही संख्यांच्या रियल नंबरच्या किंवा त्या मॉड साइन मध्ये असलेले काही ऑपरेशन्स करून म्हणजे गणितीय क्रिया करून येणाऱ्या उत्तराची केवल मूल्य म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला शोधायचे। विद्यार्थी मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 किंवा मॉड 15 - 2। आता सुरुवातीला आपल्याला या मॉड साइन मधल्या दोनही संख्यांच्या मध्ये जी क्रिया आहे ती क्रिया आपल्याला करून घ्यावी लागेल, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी आहे म्हणून या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे। देअरफॉर सोल्युशन मॉड 15 - 2 इज इक्वल टू या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 13। आता 13 हा पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असो, मॉड्युलस ऑफ 13 और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 13 इज पॉझिटिव्ह 13, म्हणजे या ठिकाणी जरी समजा निगेटिव्ह असता तरी देखील निगेटिव्ह 13चं सुद्धा मॉड्युलस किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही 13च येते, पॉझिटिव्ह 13च येते, म्हणून याचा आन्सर असणार आहे 13। सिंपल एक्झाम्पल आहे, समजायलाही सोपं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात मॉड्युलस 4 - 9। आता याचे आपल्याला सोल्युशन किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू शोधायची आहे। सोल्युशन मॉड 4 - 9। आता विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकीचे नियम या ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत। 4 हा पॉझिटिव्ह आहे, 9 हा निगेटिव्ह आहे, दोघांचे साइन वेगवेगळे असल्यामुळे या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल आणि येणाऱ्या आन्सरला बिगेस्ट नंबरचं साइन येणार आहे। दॅट मीन्स सबट्रॅक्शन ऑफ 4 - 9 इज -5।
देन व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5? हा इथे निगेटिव्ह असोत किंवा पॉझिटिव्ह असोत येणाऱ्या संख्येचं केवल मूल्य हे धनच घ्यायचं असतं. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे +5. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जेव्हा आपण मॉड्युलस शोधतो, त्यांची व्हॅल्यू शोधतो, तेव्हा ती नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. शेवटचं फायनल आन्सर जे आहे या ठिकाणी मॉड्युलसमध्ये येणार आहे ते पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत, त्यांची केवल मूल्याची किंमत ही नेहमी धन असणार. नेक्स्ट एक्झाम्पल, मॉड्युलस 7 इंटू मॉड्युलस 4. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या दोन मॉड्युलसचा केवल मूल्यांचा गुणाकार आहे. मग सुरुवातीला आपल्याला हे मॉड्युलस शोधून घ्यावे लागतील, केवल मूल्य काढून घ्यावे लागतील. मग मॉड ऑफ 7 व्हॅल्यू इज 7 अँड मॉड ऑफ -4 दिस व्हॅल्यू इज +4. देअरफॉर सोल्युशन mod 7 इंटू mod -4 इज इक्वल टू 7 इंटू 4. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह जरी असला तरी केवल मूल्य आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे. या ठिकाणी पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह असणार आहे. अँड 4 7s are 28. दिस इज अवर आन्सर. आता एक प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल याच्यामध्ये मी मुद्दामून ऍड केलेला आहे, ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक क्रिया आहेत. बैजिक राशी अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला क्रियांचा क्रम दिलेला असतो. सुरुवातीला आपण ब्रॅकेट सोडवतो, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर ॲडिशन आणि त्यानंतर सबट्रॅक्शन. हा आपला क्रम आहे. त्या क्रमाने आपण या मॉड्युलसमध्ये क्रिया करणार आहोत. सेकंड, मॉड 12 मायनस इन ब्रॅकेट 13 + 7 इंटू 4. म्हणजे या सर्व बैजिक राशी ज्या आहे या बैजिक राशीचं आपल्याला केवल मूल्य म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या ठिकाणी शोधायची आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, तर हा जो कंस आहे या कंसामध्ये असलेली क्रिया आपल्याला करावी लागेल, कारण कंस आधी आपल्याला सोडवायचं आणि कंसामध्ये 13 आणि 7 यांची ॲडिशन आहे. ती ॲडिशन आधी आपण करून घेऊयात. सोल्युशन मॉड 12 मायनस इन ब्रॅकेट 13 + 7 इंटू 4. नाव 12 मायनस 13 + 7 इज 20 इंटू 4. आता या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह येणार आहे, कारण 20 हा निगेटिव्ह आहे, 4 हा पॉझिटिव्ह आहे आणि दोघांचे साईन डिफरंट असल्यामुळे प्रोडक्ट हा निगेटिव्ह. दॅट मीन्स 12 मायनस 80. आता पुन्हा या उदाहरणामध्ये जो नियम आपण वापरलेला आहे तोच नियम या ठिकाणी वापरतोय. दोन संख्यांची चिन्हे भिन्न आहेत, दोघांची वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून येणाऱ्या उत्तराला आपण मोठ्या संख्येचं म्हणजे 80चं निगेटिव्ह साईन देणार आहोत. 80 मायनस 12 दॅट इज 68 अँड साइन ऑफ 80 इज निगेटिव्ह. दॅट मीन्स आवर आन्सर इज -68. दॅट मीन्स मॉड -68. आता विद्यार्थी मित्रांनो ही स्टेप सोपी आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह आपला आन्सर हे पॉझिटिव्ह. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस मॉड इज +68. हे अतिशय साधी आणि सोपी एक्झाम्पल्स आहेत. या प्रकारची उदाहरणे तुम्ही घरीही तयार करू शकता. घरी उदाहरणे तयार करा, ती सॉल्व्ह करा आणि सराव करा. आता याच्यावरती आधारित दुसरा एक प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह म्हणजे आपल्याला सोडवायचं. आता या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त नंबर्स आणि नंबरवरचे ऑपरेशन्स आणि त्याचं मॉड आपण शोधलेलं आहे, परंतु क्वेश्चन नंबर 2 मध्ये काही मॉडमध्ये व्हेरिएबल्स ऍड केलेले असतील आणि त्या व्हेरिएबलच्या आपल्याला किमती ज्या आहेत, व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, मॉड 7 - 2x इज इक्वल टू 5. दिस इज अ इक्वेशन. परंतु याची जी लेफ्ट हँड साइड आहे या लेफ्ट हँड साइडला मॉड्युलस साइन आलेला आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आलेली आहे 7 - 2x. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढण्यासाठी किंवा x ची अशी कोणती किंमत असेल की जी किंमत याच्यामध्ये ठेवल्यानंतर येणाऱ्या मॉड्युलसची किंमत जी आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. तर या ठिकाणी आपली जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये आपल्याला एक काम करावं लागेल की हे जे मॉड्युलस आहे या मॉड्युलसची किंमत एकदा आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि एकदा निगेटिव्ह घेणार आहोत. म्हणजे इथं काय होईल पहा, सोल्युशन 7 - 2x इज इक्वल टू 5. दॅट मीन्स आता इथं मॉड्युलस साइन आपण काढून टाकलाय, कारण आपण x ची किंमत वेगळ्या पद्धतीने शोधतोय. दॅट मीन्स आवर इक्वेशन इज 7 - 2x इज इक्वल टू 5. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह घेतला, और 7 - 2x ही लेफ्ट हँड साइड ॲज इट इज इक्वल टू -5. म्हणजे हा जो 5 आहे तो एकदा पॉझिटिव्ह घेतला आणि एकदा निगेटिव्ह घेतलेला आहे. आता हे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आहेत, हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. सुरुवातीला आपण हा 7 जो आहे तो 7 याही इक्वेशन मधला 7 आपण राईट हँड साइडला ट्रान्सफर करणार आहोत. तो पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स वी गेट -2x इज इक्वल टू 5 - 7. हा 5 पॉझिटिव्ह होता ॲज इट इज, और
निगेटिव्ह 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 5 मायनस 7. हा निगेटिव्ह होता, निगेटिव्ह 5 ॲज इट इज राहिला आणि 7 हा इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झालेला आहे. आता या ठिकाणी दोघांची साईन डिफरंट आहेत, त्यामुळे सबट्रॅक्शन होईल. ते सबट्रॅक्शन असणार आहे निगेटिव्ह 2. दॅट मीन्स निगेटिव्ह 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 ऑर निगेटिव्ह 2x इज इक्वल टू, या दोघांची साईन सेम असल्यामुळे त्यांचे ॲडिशन येईल 12 आणि अँसरला बिगेस्ट नंबर साईन निगेटिव्ह असणार आहे. दॅट मीन्स निगेटिव्ह 12. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा निगेटिव्ह 2 जो आहे तो ट्रान्सफर करूयात. या ठिकाणी दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन होईल. दॅट मीन्स वी गेट x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 अपॉन निगेटिव्ह 2 ऑर x इज इक्वल टू निगेटिव्ह 12 अपॉन निगेटिव्ह 2. आता या दोन संख्यांचा भागाकार चिन्ह समान असल्यामुळे पॉझिटिव्ह येणार आहे, याही ठिकाणी पॉझिटिव्ह येणार आहे. आपण जर या फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय केलं तर आपलं पहिला आन्सर असणार आहे x इज इक्वल टू 1 ऑर x इज इक्वल टू 6. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जर आपण x ची किंमत 1 ठेवली तर बे एके बे म्हणजे 7 वजा 2 या ठिकाणी 5 येतील, म्हणजे 5चं मॉड्युलस हे 5 असणार आहे पॉझिटिव्ह. आता जर आपण या ठिकाणी 6 ठेवली x ची किंमत तर 6 दुणे 12 म्हणजे 7 वजा 12 हे निगेटिव्ह 5 असतील आणि निगेटिव्ह 5चं मॉड्युलस सुद्धा काय असणार आहे, पॉझिटिव्ह 5 असणार आहे. म्हणजे एक्सच्या 2 अशा व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत की त्या जर आपण या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर येणाऱ्या मॉडची किंमत ही पॉझिटिव्ह 5 येणार आहे. म्हणजे सिंपल एक्झाम्पल. म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा आपल्याला एका बाजूला इक्वेशनमध्ये मॉड साइन आणि एखादं व्हेरिएबल असेल त्यावेळेस व्हेरिएबलची किंमत काढताना आपण त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह घेऊन दोन वेगवेगळ्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. सिमिलरली सेम असं एक सेकंड एक्झाम्पल आहे, मॉड्युलस 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 5. आता याही ठिकाणी आपल्याला हेच करावं लागेल, हे मॉड साइन काढून टाकलं की एकदा आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि एकदा आपण 5 हा निगेटिव्ह घेणार आहोत. सोल्युशन मॉड 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 5. दॅट मीन्स 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 5 और 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू निगेटिव्ह 5. म्हणजे हा एकदा पॉझिटिव्ह घेतलाय, एकदा निगेटिव्ह घेतलेला आहे आणि दोन्ही आपण सेपरेट इक्वेशन तयार केले. आता आपण 2 ट्रान्सफर करूयात, तो 5 ला मल्टिप्लाय होईल. दॅट मीन्स वी गेट 8 मायनस एक्स इज इक्वल टू 5 इंटू 2 और 8 मायनस एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 5 इंटू 2. या ठिकाणी चुकून यम हा जो आहे तो यम टाईप झालेला आहे, आपण तो यम जो आहे तो यम या ठिकाणी काढून टाकूयात. हा जो यम आहे तो आपल्याला नको आहे, चुकून त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती, ते आपण क्लिअर केली. आता या दोघांचं प्रॉडक्ट जो आहे 5 इंटू 2 इट इज पॉझिटिव्ह 10 अँड निगेटिव्ह 5 इंटू 2 दॅट इज निगेटिव्ह 10. दॅट मीन्स वी गेट निगेटिव्ह 8 मायनस एक्स इज इक्वल टू 10 और निगेटिव्ह 8 मायनस एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 10. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह 10 मिळाला, एकदा निगेटिव्ह 10 मिळाला. आता पुन्हा आपण हा 8 ट्रान्सफर करूयात, याही इक्वेशन मधला 8 आपण राईट हँड साइडला घेऊयात, तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल. म्हणजे आपल्याला मिळेल निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू 10 मायनस 8 और निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 10 मायनस 8. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू 2 और निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू, या दोघांची साईन मात्र सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन ही निगेटिव्ह 18 येणार आहे. कारण बेरीज आणि वजाबाकीमध्ये तुम्ही चिन्हानुसार बेरीज किंवा वजाबाकी करता, म्हणजे चिन्ह भिन्न असतील तर बेरीज वजाबाकी करता आणि चिन्ह समान असतील तर बेरीज करता. मात्र बेरीज करा किंवा वजाबाकी करा, येणारी जी उत्तर आहेत त्या उत्तरांना त्या दोन संख्यांपैकी मोठ्या संख्येचं साईन आपल्याला द्यायचं असतं. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळाले निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू और निगेटिव्ह एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 18. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 2 और एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह 18. दिस इज अवर व्हॅल्यू ऑफ एक्स. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जर या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह 2 ठेवला तर निगेटिव्ह 2 काय होईल पहा, 8 मायनस निगेटिव्ह 2 दॅट मीन्स 8 प्लस 2 होईल. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह दॅट मीन्स 10 अपॉन 2. 10 अपॉन 2 मीन्स पॉझिटिव्ह 5 आणि पॉझिटिव्ह 5चं मॉड्युलस असणार आहे पॉझिटिव्ह 5. जर समजा तुम्ही 18 ठेवला तर 8 मायनस 18 होईल आणि दोघांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 10 मिळेल. निगेटिव्ह 10 अपॉन 5 दॅट मीन्स निगेटिव्ह 5 आणि निगेटिव्ह 5चं मॉड्युलस किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असणार आहे पॉझिटिव्ह 5. म्हणजे अगदी मगाच्या सारखं आपण या ठिकाणी चेक केलं. म्हणजे अशा दोन किमती आपल्याला मिळाल्या आहेत की ज्या आपण या मॉड्युलसमध्ये ठेवल्यानंतर येणाऱ्या मॉडच्या किमती ह्या पॉझिटिव्ह 5 मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, मॉड 5 प्लस एक्स अपॉन 4 इज इक्वल टू 5. आता या ठिकाणी पहा, इथे एक फ्रॅक्शन आहे, तुम्ही
या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे एक्झाम्पल मगाच्या एक्झाम्पल सारखं ट्रान्सफर करू शकता, किंवा सरळ सरळ डायरेक्ट मॉड साइन काढून टाका आणि एकदा पॉझिटिव्ह 5 आणि एकदा निगेटिव्ह 5 आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही एक्झाम्पलमध्ये कॉन्स्टंट जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तो पॉझिटिव्ह असेलच, 5 असेलच असं नाही. तो पॉझिटिव्ह असणार, मात्र तो 5 असेलच असं नाही. मग याचं सोल्युशन आपण घेऊया. सोल्युशन मॉड्युलस 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू 5. नाव टेक फर्स्ट positive 5 and then negative 5. We form two equations, 5 plus x upon 4 is equal to 5 or 5 plus x upon 4 is equal to negative 5. म्हणजे हा 5 जो आहे तो एकदा धन आणि एकदा ऋण घेतलेला आहे. आता ही जी कॉन्स्टंट टर्म आहे 5, ती सुरुवातीला आपण ट्रान्सफर करूया. ती इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह ची निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स वी गेट x upon 4 is equal to 5 minus 5 or x upon 4 is equal to negative 5 minus 5. म्हणजे हा पॉझिटिव्ह 5 इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झाला, इथेही निगेटिव्ह झाला. मात्र हा इथे 5 पॉझिटिव्ह होता, हा इथे निगेटिव्ह होता. आता या दोघांची साइन डिफरंट आहेत, दोघांचं सेपरेशन होईल. दॅट मीन्स वी गेट x अपॉन 4 इज इक्वल टू 0 और x अपॉन 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. या दोघांचे चिन्ह समान असल्यामुळे यांची बेरीज होईल आणि दोन्ही संख्या समान आहेत. कुणाचं एकाचं चिन्ह त्या संख्येला उत्तराला देऊन टाकूयात, म्हणजे निगेटिव्ह 10 येणार. वी गेट x अपॉन 4 इज इक्वल टू 0 और x अपॉन 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. Now transfer 4 to right hand side. There is division between x and 4. When we transfer 4 to right hand side, operation becomes multiplication. म्हणजे त्या ठिकाणी गुणाकार होईल. We get x is equal to 0 into 4 or x is equal to negative 10 into 4. That means x is equal to 0 or x is equal to negative 4. This is our answer. म्हणजे जेव्हा तुम्ही x ची किंमत 0 ठेवाल, त्या शून्याला या 4 ने भागल्यानंतर उत्तर 0 येईल. म्हणजे 5 अधिक 0 म्हणजे मॉड्युलस 5 आणि व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस 5 इज 5. जर तुम्ही 40 ठेवलं तर या ठिकाणी ऋण 40 जर ठेवलं तर ऋण 40 भागिले 4 म्हणजे ऋण 10. ऋण 10 आणि 5 यांची वजाबाकी होऊन तुम्हाला ऋण 5 उत्तर मिळेल आणि निगेटिव्ह 5चं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा मॉड व्हॅल्यू असणार आहे पॉझिटिव्ह 5. म्हणजे ही त्याची 2 उत्तर आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट मधल्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक एक्झाम्पल मी मुद्दामून सोडून दिलेलं नाही. जे एक्झाम्पल तुम्ही सराव म्हणून घरी सोडवा. अतिशय साधी आणि सोपी ही एक्झाम्पल्स होती. इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. याचे पूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पूर्वीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि यानंतर या चॅनलवरती अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या.